सब्जाचं बी, तुळशीचं बी आणि चिया सीड्स ही तिन्ही नावं म्हणजे एकच प्रकारची बी आहे असं अनेकांना वाटतं. आणि हल्ली सर्रास या बियांचा वापर आहारामध्ये केला जातो, कारण सगळ्यांना आता माहिती झालंय की या बिया हेल्दी आहेत. पण या बियांमध्ये काय फरक आहे आणि या बिया कशा वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात, त्याचे काय फायदे आहेत, हे फारच थोड्या जणांना माहिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगते आज की या तिन्ही बिया या वेगळ्या प्रकारच्या आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बियांची ही नाव आहेत. आता आपण त्याच्यात काय फरक आहे आणि त्याचा वापर कधी केव्हा कसा करायचा या बाबतीत थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नुकत्याच 2 वेगवेगळ्या व्हिडिओजच्या कमेंट्समध्ये आपल्या दर्शकांनी प्रश्न विचारले होते सब्जा सीड्स बद्दल. एका दर्शकाने विचारलं होतं की सब्जा सीड्सचा वापर कसा करावा आहारामध्ये, आणि दुसऱ्या दर्शकांनी विचारलं होतं की सब्जा आणि चिया सीड्स याच्यामध्ये काय फरक आहे. म्हटलं चला या दोघांच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये द्यावीत. तर पहिल्यांदा मी म्हटलं तसं की सब्जा, चिया आणि तुळशीचं बी ही तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत. ह्याची झाडं वेगवेगळी आहेत. जरी त्यांचे गुणधर्म आणि त्याचा अपीअरन्स थोड्याफार फरकाने सारखाच दिसत असला तरी ह्याच्यामध्ये बराच फरक आहे. तुम्ही जर का काळजीपूर्वक या बिया बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल आणि आजचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कधीही गफलत करणार नाही, हे नक्की. तर पहिल्यांदा मी तुम्हाला तुळशीच्या बी बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि मग नंतर सब्जा आणि चिया मधला फरक सांगणार आहे. तुळशीचं बी म्हणजे आपल्या भारतामध्ये जी कॉमनली दिसणारी तुळस आहे, त्याच्यामध्ये काही हिरव्या पानांची तुळस असते जिला आपण राम तुळस असंही म्हणतो, आणि जी काळपट पानांची तुळस असते ज्याला आपण कृष्ण तुळस किंवा जांभळट रंगाच्या पानांची असते तिला कृष्ण तुळस म्हणतो. तर या दोन्हीच्या ज्या बिया ज्याला आपण मंजिऱ्या म्हणतो, या मंजिऱ्या तशा दिसायला अगदी छोट्या छोट्या, अगदी मोहरीच्या दाण्यांसारख्या, पण बारीक मोहरीसारख्या दिसतात आणि अगदी गोल असतात आकाराने. आणि या भिजवल्यानंतर थोडासा त्या पाण्याला पण काळपट रंग येतो आणि त्या बिया फार फुगत नाहीत तुळशीच्या, पण तरी सुद्धा ह्याला चांगले आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. थंड म्हणून या बिया वापरल्या जातात शरीरासाठी. आणि जर तुम्हाला तापामध्ये म्हणा किंवा तुम्हाला काही कुठल्या प्रकारचं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं असेल तर या बियांचा वापर सर्रास केला जातो. उन्हाळ्यामध्ये पण या बियांचा वापर आहारात नेहमीच केला जातो. पण या बियांच्या बाबतीत फारसं सायंटिफिक लिटरेचर किंवा स्टडीज अवेलेबल नाहीये त्याच्या न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज बद्दल. पण इन जनरल ह्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण चांगलं आहे, विशेषतः सोलेबल फायबर्सचं प्रमाण. आणि ह्या बिया आहारामध्ये घेणं अगदी नियमित स्वरूपात थोड्या प्रमाणात जरी घेतल्या तरी त्या फायदेशीर आहेत. आता आपण वळूयात सब्जाच्या बिया आणि चिया सीड्स ह्यांच्याकडे. हल्ली ह्या 2 प्रकारच्या बिया अगदी सर्रास वापरल्या जातात आणि ह्याच्यामध्ये गल्लत केली जाते. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की सब्जा म्हणजे चिया आहे, चिया म्हणजे सब्जा आहे आणि दोन्ही चांगलं आहे असं म्हणून ते घेतलं जातं. एकाच प्रकारचं बी शक्यतो घेतलं जातं. आणि मी बऱ्याच जणांमध्ये बघितलंय की सब्जाचं बी बऱ्याचदा वापरलं जातं. आता सब्जा म्हणाल तर तुळशीच्याच जातीतलं एक झाड आहे आणि त्या झाडाच्या बिया या सब्जाच्या बिया म्हणून ओळखल्या जातात. आणि दुसरं जे चिया सीड्स आपण वापरतो ते वेगळ्या जातीतलं झाड आहे, पण दिसायला या दोन्ही बिया थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. तुम्ही जर नीट लक्षपूर्वक बघितलं तर सब्जाच्या बिया ह्या अगदी काळ्या असतात रंगाने, पण चिया सीड्स ज्या असतात त्या थोड्याशा करड्या किंवा तपकिरी किंवा काळपट अशा वेगवेगळ्या रंगाच्या, काही तर पांढरट सुद्धा असतात, असं मिक्स कलर त्याच्यामध्ये दिसतो. आणि मुख्य रंग बघूनच तुम्ही या 2 वेगवेगळ्या बिया ओळखू शकता किंवा त्यांना डिस्टिंग्विश करू शकता. दुसरा फरक या दोन्ही बियांमधला म्हणजे सब्जाच्या बियांचा आकार थोडासा पाण्याच्या थेंबासारखा आकार असतो आणि चिया सीड्स जे आहेत त्याचा आकार ओव्हल म्हणजे असा लांबट गोलाकार असा आकार असतो. आकारावरून सुद्धा या बिया ओळखता येतात. तिसरा महत्वाचा फरक या दोन्ही बियांमधला तो म्हणजे जर का तुम्ही या बिया भिजवल्यात, म्हणजे पाणी घालून त्याच्यामध्ये त्या बिया तुम्ही ठेवल्यात, तर सब्जाच्या बिया अगदी 5 मिनिटातच फुगतात. त्याच्या भोवती असं पांढरट एक कव्हर तयार होतं आणि त्या बियांचा आकार खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. तुम्ही साधारण 1 टीस्पून जरी सब्जाच्या बिया भिजवून ठेवल्या तरी त्या फुगून छोट्या वाटी एवढ्या आकारामध्ये तुम्हाला दिसतील की एवढ्या फुगतात त्या. या उलट चिया सीड्स ज्या असतात त्या तुम्ही भिजवून ठेवल्यानंतर लगेच फुगत नाहीत किंवा लगेचच त्याच्यावरती फारसा काही परिणाम होत नाही. पण तुम्ही जर का त्या रात्रभर भिजवल्या, ओव्हरनाईट भिजवल्या, एक 6 ते 8 तास भिजवल्या,
तर मात्र त्याच्या भोवती एक जेल लाईक ट्रान्सपरंट स्ट्रक्चर तयार होतं. त्या बिया खूप फुगत नाहीत, पण त्याच्या भोवतालच्या पाण्यामध्ये तुम्हाला असं जेली सारखं मटेरियल दिसेल किंवा एक ट्रान्सपरंट घट्टसर पारदर्शक पदार्थ असा तुम्हाला दिसेल आणि थोडासा घट्टपणा येईल त्या पाण्याला एकूणच. तर हा फरक तुम्हाला नक्की जाणवेल सब्जा आणि चिया सीड्स मध्ये. याच्यावरूनही या दोन्ही बिया वेगवेगळ्या ओळखता येतात. आता ज्या प्रकारच्या बिया या भिजवल्यानंतर फुगतात किंवा त्याचं जेल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, त्या बियांमध्ये इन जनरल सोल्युबल फायबर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण तुमच्या आता लक्षात आलं असेल की हे जेल लाईक स्ट्रक्चर जे आहे हे चिया सीडच्या बाबतीत जास्ती प्रॉमिनेंटली दिसतं. सब्जाच्या बिया स्वतः फुगतात पण त्याच्या भोवती काही असं जेल लाईक स्ट्रक्चर तयार होत नाही. या उलट चिया सीडच्या भोवती जेल सारखं स्ट्रक्चर तयार होतं म्हणजे त्या पाण्यामध्ये. त्यामुळे सोल्युबल फायबर्सचा विचार केला तर सब्जापेक्षा चिया सीड्स मध्ये सोल्युबल फायबर्सचं प्रमाण जास्त आहे. पण जर का तुम्ही एकूण फायबर्सचा विचार केला म्हणजे सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर्स, विरघळणारे न विरघळणारे फायबर्स, तर एकूण फायबर्स सब्जाच्या बी मध्ये जास्ती आहेत आणि चिया सीड्स मध्ये कमी आहेत. तर हा मुख्य फरक आहे की फायबर्सचं प्रमाण सब्जात चांगलं, पण चिया सीड्स मध्ये सोल्युबल विरघळणाऱ्या फायबर्सचं प्रमाण तुलनेनं जास्त. त्याच्यामुळे याच्या प्रॉपर्टीज मध्ये खूप फरक पडतो आणि ते तुम्ही कुठल्या पद्धतीने हे वापरणार आहात या सीड्स किंवा कुठल्या कंडिशनसाठी वापरणार आहात ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. शेवटचा फरक सब्जा आणि चिया सीड्स मधला तो म्हणजे प्रथिनांचं आणि ओमेगा 3 फॅट्सचं प्रमाण. तर या दोन्ही न्यूट्रियंट्सचं प्रमाण प्रथिन आणि ओमेगा 3 हे सब्जापेक्षा चिया सीड्स मध्ये चांगलं आहे. त्यामुळे या दोन्ही सीड्सच्या प्रॉपर्टीज मध्ये त्याच्या आकाराप्रमाणे रंगाप्रमाणेच फरक आहे. मी त्यासाठी थोडंसं लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि निरीक्षण करायला पाहिजे. तसंच ह्या बियांच्या चवीमध्ये पण थोडासा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षपूर्वक खाऊन बघितल्या या बिया तर ह्या सब्जाच्या बियांना एक थोडीशी चव आहे. म्हणजे तुळशीकडे झुकणारी थोडीशी चव आहे कारण तुळशीच्याच फॅमिलीतलं हे बी आहे मी तुम्हाला सांगितलं. या उलट चिया सीड्सला कुठली चव नाही, न्यूट्रल म्हणजे तुम्ही कशातही ते मिक्स करू शकता, त्याची काही चव बदलणार नाही अशा पद्धतीच्या या चिया सीड्स आहेत. सब्जाच्या बिया ह्या भिजवूनच शक्यतो वापरल्या जातात, चिया सीड्स न भिजवता सुद्धा वापरल्या जातात. हे अजून काही फरकाचे मुद्दे. तर हे फरक लक्षात घेऊन जर तुम्ही त्यांचा आहारामध्ये वापर केलात आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य कारणासाठी वापर केलात तर तुम्हाला त्याचा फायदा चांगला होणार आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आहारात मेडिसिन म्हणून किंवा काही औषधी गुणधर्म म्हणून वापर करायचा असेल किंवा एखादा स्पेसिफिक फायदा मिळवण्यासाठी वापर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची पुरेशी माहिती असणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठीच होता हा आजचा व्हिडिओ. आता या बियांचा वापर कुठल्या कंडिशनसाठी करायचा आणि कशा प्रकारे करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी तुम्हाला मला सांगायचंय आमच्या मागच्या मंडे क्विजचा विनर. मागच्या सोमवारी आम्ही जी क्विज आमच्या युट्यूब कम्युनिटीमध्ये आणि फेसबुक चॅनलवरती पोस्ट केली होती त्या क्विजमध्ये आम्ही असा प्रश्न विचारला होता की ज्यांना मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असते म्हणजे फॅमिली हिस्ट्री असते त्यांना मधुमेह होतोच, हे बरोबर आहे का? आणि अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. युट्यूब वरती सुद्धा खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्यात आणि अनेकांनी आपले अनुभव सुद्धा याच्यामध्ये शेअर केलेत की ज्यांना ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांच्या बाबतीत काय घडलंय हेही त्यांनी सांगितलंय. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स बद्दल खूप खूप धन्यवाद. याच्यामुळे इतरांना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि आम्हालाही आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी नवीन नवीन युक्त्या मिळतात. तर ऑन दिस नोट मला ह्या क्विजचं उत्तर पहिल्यांदा सांगायला आवडेल. ते म्हणजे मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल तर मधुमेह होईलच असं नाही आणि होणार नाही असंही नाही. तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे तुमची रिस्क नक्कीच जास्त आहे. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी हा अलार्म आहे, रेड सिग्नल आहे की तुम्हाला मधुमेह व्हायची शक्यता जास्ती आहे. पण होईलच असं नक्की सांगता येणार नाही जर तुम्ही नीट काळजी घेतली तर. कसली काळजी घेणार आहात तुम्ही? जे फॅक्टर्स तुम्ही बदलू शकता मधुमेहाच्या रिस्क बाबत, म्हणजे तुमचं वजन आहे, तुमचा आहार आहे, तुमचा व्यायाम आहे, झोप आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, हे जर फॅक्टर्स तुम्ही सगळे तुमच्या ताब्यात ठेवलेत किंवा आटोक्यात ठेवलेत तर निश्चितच तुम्ही फॅमिली हिस्ट्री असताना सुद्धा मधुमेह टाळू शकता किंवा अगदी टाळता जरी नाही आला तरी तो लांबवू शकता, म्हणजे उशिरा तो होईल यासाठी प्रयत्न करू शकता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर
असं निश्चित सांगता येणार नाही असं आहे, पण त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ज्यांना मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्यांनी निश्चितच जास्ती काळजी घेतली पाहिजे. आणि हे असं समर्पक उत्तर दिलं आहे आपले दर्शक दुर्वांकूर गेंग यांनी. त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांना या मी क्विजचे विनर म्हणून घोषित करतोय आणि लवकरच त्यांना आमच्याकडून मिळणार आहे एक छानशी भेटवस्तू. पुढची क्विज आम्ही ऑलरेडी पोस्ट केली आहे आमच्या दोन्ही सोशल मीडियावरती, म्हणजे युट्यूब कम्युनिटी आणि फेसबुक चॅनलवरती. तिथे जाऊन तुम्ही जरूर या प्रश्नांची उत्तरं द्या. या प्रश्नांची उत्तरं आणि पुढच्या क्विजचा विनर घेऊन मी लवकरच तुम्हाला पुन्हा भेटायला येते. ते म्हणजे पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.